सामान्य माणसाला ज्यावेळेला कळतं की समोरच्या व्यक्तीला एड्स झालाय त्यावेळेला सहजी जाणं होत नाही समोर. हा प्रथम बीज रोवला आहे माझ्यात माझ्या आईने, की अनाथांची सेवा कर, वंचितांची सेवा कर. आणि तिनं मला वाचनाचे जे संस्कार दिले त्यातून मला सावरकर, वि स खांडेकर अशा अनेक दैवत माझ्यासमोर प्रेरणा देत होती. आणि हा सगळा जो आज प्रवास आहे तो वाचनांच्या विचारावर उभा आहे. आणि पाठीमागं आई होती. आणि मी सगळ्यांची क्षमा मागून पण आणि विनंती करते की जी आज माझ्या पाठीशी आई म्हणून, मुलगी म्हणून उभी आहे, ते डिंपल 2 मिनटं वरती यावं. तो खांद्याला खांदा लावून वयाच्या 4थ्या वर्षापासून ती माझ्याशी आहे. आणि 4थीत असताना सायकलवर तिनं मला 5 किलोमीटर कुष्ठरोग्यांच्या कॉलनीत नेत होती, आणत होती. तिथून आमच्या मायलिकींचं मैत्री म्हणून आता इतकं घट्ट झालेलं आहे, त्या दिवसेंदिवस घट्ट होत आहे.